नमस्कार. संविधान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोपाळपूर जिल्हा परिषद गटात माजी आमदार माने आणि परिचारक यांची भूमिका ठरणार निर्णायक. उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांकडे इच्छुकांची लॉबिंग. ओबीसी पुरुष आरक्षित अंदाज बांधून इच्छुक लागले तयारीला. तुंगत विकास सरवळे. पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटापैकी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटात सध्या आगामी मिनी मंत्रालय निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांकडे आपल्या सोयीनुसार लॉबिंग सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. यंदा हा गट ओबीसी पुरुष आरक्षित राहणार असल्याचा अंदाज बांधून इच्छुक तयारीला लागले असून मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि विधान परिषद माजी आमदार प्रशांत परिचारक हे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. गोपाळपूर जिल्हा परिषद गटात परिचारक महाडिक भालके, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांचे प्राबल्य असून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी ह्या गटात जनसंपर्क वाढवून तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेण्याला प्राधान्य दिल्याने त्यांचेही कार्यकर्ते मोठ्या तयारीने या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. गोपाळपूर जिल्हा परिषद गटात गोपाळपूर आणि पुळूज या 2 पंचायत समिती गणांचा समावेश आहे. या जिल्हा परिषद गटातून गत वेळेस गोपाळ अंकुशराव बिनविरोध निवडून आले होते, परंतु आता या गटात चित्र वेगळे पाहावयास मिळणार आहे. सध्या पुळूज गणातून अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे किंवा आपल्या गटाच्या नेत्याकडे लॉबिंग लावण्यास सुरुवात केली असून उमेदवारी आपणाला कशी मिळेल याकडे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे दिसत आहे. सध्या अभिजित पाटील गटाकडून गोपाळपूर जिल्हा परिषद गटात सर्व नेत्यांशी सलगीचे संबंध असलेले उद्योजक विठ्ठल नाना पाटील यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला असून त्यांनी ही तयारी जोरात चालू केली असल्याचे व वैयक्तिक मतदारांशी ते संवाद साधत असल्याचे दिसत आहे. परिचारक गटाकडून पुळूज गणातून गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठी मार्केट कमिटीचे उपसभापती राजू बापू गावडे यांच्या नावाची चर्चा आहे, तर महाडी गटाचे कट्टर समर्थक उद्योजक लिंगादेव शेंडगे यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सध्या ते भाजप युवा मोर्चाचे काम करत आहेत. यासह फुलचिंचोली येथील तरुण संग्राम जाधव हेही ओबीसी आरक्षण आल्यास इच्छुक असून त्यांनी महाडी गट व अभिजित पाटील गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे ते विश्वासू असून जनसेवा संघटनेमध्ये ते सक्रिय पदाधिकारी आहेत. त्यामुळे आमदार अभिजित पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षा त्यांना आहे. सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणानुसार तरी या उमेदवारांनी पुळूज गणातील या उमेदवारांनी तयारी सुरू केली असून संपूर्ण मतदारसंघात उमेदवारांची सर्वच गटाकडून मोठी संख्या असून गतवेळी बिनविरोध झालेला गोपाळपूर जिल्हा परिषद गट यावेळेस चांगला चर्चेत येणार असल्याचे दिसत आहे. या गटात परिचारक गटाकडून सुभाष मस्के, बळीराम बनसोडे, राजू गावडे, सतीश लेंगरे तर विठ्ठल परिवाराकडून आमदार अभिजित पाटील गटाचे विठ्ठल पाटील, खासदार धनंजय महाडिक गटाकडून लिंगराज शेंडगे, संग्राम जाधव इच्छुक आहेत. यामध्ये भालके गटाचा सहभाग महत्त्वाचा असून हा गट जिल्हा परिषद गटात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शिवाय आरक्षणावरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी या गटात घडणार आहेत. या गोपाळपूर जिल्हा परिषद गटात 13 गावांचा समावेश असून गोपाळपूर आणि पुळूज पंचायत समिती गणात गोपाळपूर, चळे, आंबे, कोंढारकी, मुंडेवाडी, पुळूजवाडी, शंकरगाव, आंबेचिंचोली, फुलचिंचोली, विटे, पोहरगाव, खरसोळी या गावांचा समावेश आहे.